मिरज येथे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमास अटक। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैधरित्या गॅस सिलेंडर वाहतूक व रिफिलिंग करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोन्ना अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की अभिजित लोहार राहणार गल्ली नंबर 5 खोतनगर मालगाव रोड मिरज हा त्याच्या राहते घराच्या बाहेरील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून विक्री करत आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे गल्ली नंबर 5 खोतनगर मालगाव रोड मिरज येथील अभिजित लोहार याच्या घराजवळ जाऊन पाहिले असता सदर ठिकाणी घरासमोर एक इसम बसलेला दिसला। त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अभिजित विलास लोहार वय वर्ष 31 राहणार गल्ली नंबर 5 खोतनगर मालगाव रोड मिरज असे सांगितले। तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता सदर शेडमध्ये गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक गॅस भरण्याची मोटार व रेग्युलेटर व त्याच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली। त्याच्याकडे गॅस रिफिलिंग करण्याचा व गॅस सिलेंडर बाळगण्याचा परवान्याबाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत।